आता आपण समजून घेऊया 37ने 34,894ला भाग जातो की नाही. तर त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं आता काय करायचं. 37 ही संख्या 40च्या जवळची पण 3चा फरक आहे, चालणार नाही आपल्याला. मग इथं तुमच्या लक्षात येईल लगेच 7ला जर 3ने गुणलं तर 7 त्रिक 21 होतात ना, म्हणजे एकक स्थानी 1 येतोय. ती कुणाच्या तरी दशकाच्या जवळची असणार. मग 7 त्रिक 21, 2 हातचे आले, 3 त्रिक 9, 10 11, 111 मिळत आहे आपल्याला. 111 म्हणजे 110च्या जवळची ती, बरोबर ना. पण 111 ही 110च्या जवळची पण 1ने कमी आहे, म्हणजे वजाबाकी करावं लागेल. गुणायचं कितीने मग, हे दशक किती आहे तर 11. बस काम झालं. वजाबाकी करायची आहे आणि 11ने गुणायचं आहे. या दोन गोष्टी तुम्हाला कळल्या की याचं उत्तर सोडवायला तुम्हाला काही अडचण येणार नाही. आता आपल्याला कळलं की 11ने गुणायचं आहे आणि वजाबाकी करायची आहे. तर आपण 11ने गुणू. ह्या 4ला गुणणार 11ने, 11 चौक 44 होतात, बरोबर. वजाबाकी करायची, करूया वजाबाकी. 9तून 4 गेले राहिले 5, 8तून 4 गेले राहिले 4, 34 जसेच तसे. पुन्हा 11ने गुणायचं, 11 5 55, बरोबर. वजाबाकी करा. इथं 14, 14तून 5 गेले 9, इथं राहिले 3, 13, 13तून 5 गेले 8, 8 आणि 5 13, आणि इथं राहिला 2, 289. पुन्हा 11ने गुणा, 99. वजाबाकी करा. तुम्हाला सांगितलं तर 28 मधून 99 वजा करायचे, वजा होणार नाही, मग उलटी वजाबाकी करा. 9तून 8 गेला 1, 9तून 2 गेला 7. आता 71ला जातो का 37ने भाग. हे उत्तर ऋणमध्ये येईल. आपल्याला ऋणमध्ये येतं की धनमध्ये येतं ते नाही महत्वाचं. हे जे 71 आले, ह्या 37ने 71ला भाग जातो का, नाही जात ना. कारण 35 दुने 70 होतात, 36 दुने 72 होतात. 37ने 71ला भाग जाणार नाही. म्हणजेच ह्या संख्येला 37ने भाग जात नाही, अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं.